नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राहुल त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर बोलत असतो. त्याचं सर्व बोलणं कला ऐकत असते आणि राहुल फोन ठेवून देतो आणि मागं फिरतो तर कला उभी असते. त्यावर कला त्याला म्हणते की राहुल, मी तुझं सर्व बोलणं ऐकलं आहे. मला तर तुझ्या बोलण्यावरून असं वाटतं की नवीन गर्लफ्रेंड असेल. नाही तर नक्कीच नव्हती. तुझं हे सत्य मी एक ना एक दिवस नक्कीच उघडं पाडणार अद्वैत समोर. तू असं वागू नको, चुकीचं आहे हे वागणं तुझं. पण राहुल म्हणतो, तुला काय करायचं, तुला काय घेणं देणं माझं, मी काहीही करेल. राहुलला म्हणते की मी तुला चॅलेंज देते, हे खरं रूप मी सर्वांसमोर आणणार. राहुल कलाला म्हणतो की ओव्हर कॉन्फिडन्स आणि टाळ्या वाजवतो. कलाला म्हणतो की माझं हे सत्य अजूनपर्यंत कुणी पकडू शकलं नाही, तर तू काल आलेली पोरगी काय पकडणार माझं सत्य. त्यावर कला राहुलला म्हणते की तुझा हा माझच मला तुझं सत्य बाहेर आणायला मदत करेल. राहुल तिथून निघतो आणि पुन्हा थांबतो आणि म्हणतो कलाला की वहिनी, ऑल द बेस्ट. त्यावर कला म्हणते की सेम टू यू. दुसरीकडे रोहिणी सरोजकडे जाते. सरोज तिच्या रूममध्ये आवराआवर करत असते. रोहिणीला म्हणते की ए ना, काही हवं आहे का. त्यावर रोहिणी म्हणते की नाही, मी सहजच आले होते गप्पा मारायला. त्यावर सरोज म्हणती गप्पा. त्यावर रोहिणी म्हणते की आपण गप्पा नाही मारू शकत का. सरोज म्हणते की हो मारू शकतो ना, पण आता ही वेळ नाही गप्पा मारण्याची, कारण आता जेवणाची वेळ आहे ना. त्यावर रोहिणी म्हणते की हो, पण अजून रजनीनं आवाज नाही ना दिला, थोडा वेळ आहेच. त्यावर सरोज म्हणते की ठीक आहे. ती म्हणते की मी काय म्हणते वहिनी, ती राधा सरदेसाई भारतात परत आली आहे का. किती गोड मुलगी आहे ना ती. आपल्या चांदेकरांच्या घरात शोभून दिसेल अशी मुलगी आहे. आपल्या अद्वैतच्या बाबतीत घडलं ते सर्व वाईट होतं, दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडायला नको ना तसं. सरोज म्हणते की अद्वैतच्या बाबतीत काय घडलं ते सांगायलाच हवं का. तुला माहिती आहे ना, मला बोललेलं आवडत नाही त्या विषयावर. रोहिणी म्हणते की तू पण ना सरोज वहिनी, छोट्या छोट्या गोष्टींवर राग काढत असते, सुद्धा तुझ्यावरच गेला आहे. काय म्हणते वहिनी, त्या विजया सरदेसाईकडे राहुल साठी हात माग ना ग राधा सरदेसाईचा. राहुल आणि राधाचं लग्न झालं ना तर चांगलंच होईल ना. तर सरोज म्हणते की जसा अद्वैत माझ्यावर गेला ना, तसा राहुल देखील तुझ्यावर गेला आहे. त्यामुळे मला शब्द टाकताना जरा विचार करावा लागेल. त्यावर रोहिणी म्हणते की फक्त शब्द तर टाकायचा आहे. सरोज म्हणते की हो, तुझं बरोबर आहे, पण माझ्या शब्दाला खूप किंमत आहे, त्यामुळे मला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. तेवढ्यात रजनी येते आणि म्हणते वहिनी, जेवायला येताना पानं घेतले. सरोज म्हणते हो आलोच. ती तिथून निघून जाते. देवपूजा करायला चाललेली असते आणि तिच्या मनात विचार असतो की राहुल जे काही वागत आहे ते सारं चुकीचं वागत आहे आणि हे कलाताईला कळायलाच हवं. काय करू, तिला फोन करून सांगू का, तिला भेटायला बोलू का. सारं असं नुसतं सोडून नाही देता येईल. आणि कला अद्वैतला जाऊन धडकते आणि अद्वैत तिला म्हणतो तुला पाहून नाही चालता येत का. त्यावर कला म्हणते तुला नाही पाहून उठता येत का, इथे जाण्या येण्याची वाट आहे, तू का न पाहताच उठला. सतत आपलं वर नाक करून चालत नको जाऊ, थोडं खाली बघून पण चालत जा. पर अद्वैत म्हणतो तुला इकडून सगळीकडून जागा आहे, नेमकं तुला इथूनच जायचं होतं का. त्यावर कला म्हणते की माझ्या हातात पूजेचं ताट होतं, त्यामुळं मला दिसलं नाही. काय रिॲक्ट होतोय, फक्त पाणीच सांडलंय ना, जसं की तुला काय पाण्यातून बुचकळून काढलं असं वागतोय तू. मला म्हणते आगाऊ. त्यावर अद्वैत तिला म्हणतो की तू अति आगाऊ. त्यात आबा येतात आणि आबा म्हणतात सुनबाई थांबा. आणि आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत तू पेढीवर चालला ना. तर अद्वैत म्हणतो हो आबा. त्यावर आबा म्हणतात की सुनबाईला देखील घेऊन जा. अद्वैत म्हणतो हिला याला कशाला घेऊन जायचं आहे तिकडे. त्यावर आबा म्हणतात की अरे आपण सोने चांदीचे व्यापारी, आपल्या परंपरेनुसार सुनाचे हळदी कुंकवाचे बोटे उठवायचे असतात आणि ते लई शुभ असतं. आबा कलाला म्हणतात की सुनबाई पटापट तयार व्हा आणि अद्वैत सोबत या पिढी, पण माझं काम आवरून तिकडेच भेटतो. आणि आबा अद्वैतला पुन्हा एकदा सांगू. दुसरीकडे खरेंच्या घरी शेजारच्या बायका आलेल्या असतात. त्या संगीतासमोर जातात. त्यावेळेस संगीता म्हणते शालेबाले आलाच का तुम्ही. त्यावर नयनाला संगीता म्हणते की जा कला मावशी आल्यात, पाणी घेऊन ये. त्या संगीताच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. त्यावर संगीता म्हणते नैना मी काय बोलते. त्यावर शेजारच्या बायका म्हणतात की जाऊन दे ग संगे, आम्ही कुठून लय लांब आलो आहोत, इथंच तर राहतो शेजारी, जाऊन दे. बायका संगीताला विचारतात की संगे, ही नैना कुठे गेली होती पण.
माझी पोरगी जर पळून गेली असती ना, मी तर घरातच घेतली नसती. तू बरी तिला घरात घेतलीस. लग्नातून पळून गेली असं गावभर लोक बोलतायत. जर ही वागत राहिली ना, उद्या हिच्याशी कोण लग्न करेल बरं? आणि लवकरात लवकर लग्न करून टाक तिचं. नयना त्यांना उलट उत्तर देते की "ओ काकू, तुम्हाला कोणी विचारलं आहे का?" त्या नयनाला म्हणते की "नयना, तू थोबाड बंद ठेव. आतमध्ये जा आणि चहा ठेव." त्यावर नयना म्हणते "मम्मा, तुला माहिती आहे चांगलं मला चहा करता येत नाही." "ह्या आत्ताच म्हणाल्या ना, आम्ही शेजारूनच आलो आहोत म्हणून. मग चहा घेऊनच आल्या असतील." त्या बायका संगीताला म्हणतात "बाई, बाई, बाई, काय तोरा आहे ह्या पोरी. गे तुझेच फालतू लाड नडू राहिलेत बाई. ही पोरगी आहे ना बाई, तुला आयुष्यात सुखी होऊन देणार नाही." निघतो. कला होती तोपर्यंत ती कधी चहा पिल्याशिवाय जाऊन द्यायची नाही. आणि त्या निघून जातात. तर संगीता नयनाला म्हणते की "काय गरज होती तुला त्यांना बोलायची? माझेच लाड नडता आहे. मीच लहानपणापासून लाड केले आहे ना, तेच भोगू राहिलेत आता मी. झालं आता, मी ना आता हिचं लग्नच लावून देते. म्हणजे गोंधळच नको." नैना देखील तिथून उठून जाते. नैनाच्या पाठोपाठ काजल देखील दुसरीकडे अद्वैत कलाची वाट बघत गाडीत बसलेला असतो. कला आलेली तो गाडीच्या आरशामध्ये बघतो आणि गाडी घेऊन निघून जातो. त्यावर कला म्हणते की "असं कसं हा आत्तापर्यंत माझी वाट बघत थांबला होता आणि मी आले आणि गाडी घेऊन निघून गेला. हिणवण्यासाठीच याने असं केलं असेल." शेवटी आगाऊ तो आगाऊच. कला पण रिक्षाला आवाज देत असते, पण रिक्षा काही थांबत नसतात. ती मनात विचार करते की आबांनी जर विचारलं ना, सुनबाई का नाही आल्यात, तर ती आगाऊ म्हणेल की "मी थांबलो होतो तिच्यासाठी, पण ती आलीच नाही, मग मी आलो निघून." असे काहीतरी कारण देईल. तर कला म्हणते "अति आगाऊ, आता बघ मी काय करते ते." दुसरीकडे राहुलला नैना मेसेज टाकत असते की "राहुल, माझ्या घरचे माझे लग्न लावून देत. आता तुला काहीतरी करावंच लागेल. तू प्लीज लवकरात लवकर तुझ्या घरच्यांशी बोल." तेवढ्यात काजल आतमध्ये येते आणि नैना तिला म्हणते "काय आहे तुझं काम?" त्यावर काजल म्हणते की "कलाताई होती तर ती माझा अभ्यास घ्यायची, पण आता खूप डाऊट्स आहे, त्यामुळे मी तुझ्याकडे आली आहे." काजल तिला पुस्तक दाखवते आणि म्हणते "मला हे काही समजत नाही, तू शिकव ना मला." त्यावर नैना म्हणते की "ठीक आहे." आणि तिला म्हणते "ठेव पुस्तक इकडे, मी तुला नंतर सांगते." काजल फोन उचलायला लागते. त्यावर नैना म्हणते "काय चाललंय तुझं? तू माझ्या फोनला का हात लावतेस?" त्यावर काजल म्हणते की "काल तू धुलवडीचे फोटोज काढले आहे ना, तेच बघायचे होते." "ते ना." त्यावर नैना म्हणते की "मिळणार नाही. इथून पुढे माझ्या फोनला हात लावायचं नाही. जा तू आता." काजल म्हणते "बरं, मग ते सेंड कर, मी बघते." आणि तिथून निघते. दुसरीकडे आबा आणि अद्वैत पेढीमध्ये असतात. त्यावर आबा म्हणतात की "लाव तिला फोन आणि कुठं आलीस बघ." त्यावर सरोज म्हणते "कशाला तुम्ही अस्वस्थ होताय आबा? तिला दुसऱ्याच्या वेळेची किंमत नाहीये." त्यावर आबा म्हणतात की "अद्वैत, लावतोस ना फोन?" कला पेढीमध्ये येते आणि आबा तिला म्हणतात की "बस." त्यावर आबा त्यांच्या नोकराला सांगतात की "जा तिच्यासाठी सरबत किंवा काहीतरी थंड घेऊन ये." कला तिच्या साडीच्या पदराने तिला आलेला घाम पुसत असते. त्यावर अद्वैत मनातच म्हणतो "झाली हिची नाटकं सुरू." आणि अद्वैत तिच्या पुढं कोल्ड्रिंकचा ग्लास ठेवतो. त्यावर आबा कलाला म्हणतात "बरं अगं, तू चालत का आलीस? तुला अद्वैत सोबत यायला सांगितलं होतं ना?" त्यावर कला म्हणते "हो आबा, मी आले तेव्हा तो गाडीतच होता, पण बहुतेक तो फोनवर असेल." त्यावर कला म्हणते की "तो काहीतरी काम असेल त्याला अर्जंट, त्यामुळे तो निघून आला, त्याला मी दिसली नसेल." आणि "हो आबा, मला देखील उशीर झाला आवरायला." त्यावर अद्वैत म्हणतो की मग तू रिक्षाने का नाही आलीस? चालत कशाला यायचं?" त्यावर कला म्हणते की "अरे, दुपारच्या रिक्षाच मिळत नाही. जरा मागे वळून बघितलं असतं ना, मला एवढा त्रास झाला नसता." आबा म्हणतात "बरं, जाऊ दे, असू दे. थोडा दम खा. मग आपण विधी करून घेऊयात." म्हणते की "चला आबा, आपण विधी करून घेऊयात. मी तयार आहे." आबा ते विधी करण्यासाठी जातात व आबा कलाला म्हणतात की "हे घे, तुझ्या बोटाचे ठसे उठव हळदी कुंकवानी." कला तिच्या बोटाचे ठसे उठवते आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा तिथे पेढीतले कार्यकर्ते येतात आणि म्हणतात "अरे वा, मी गुड न्यूज सांगायच्या आधी टाळ्या वाजल्या." त्यावर आबा म्हणतात "कुठली गुड न्यूज?" त्यावर तो म्हणतो की अद्वैत सरांनी जे निंबाळकरांच्या लग्नासाठी जे दागिन्यांचं प्रेझेंटेशन केलं होतं ना, आणि ते प्रेझेंटेशन निंबाळकरांना खूप आवडलं. त्यामुळे आपल्याला ती ऑर्डर मिळाली आहे." त्यावर आबा अद्वैतला म्हणतात "बघितलं का सुनबाईंना नुसते बोटाचे ठसे उमटले आणि लगेच आनंदाची बातमी मिळाली." दुसरीकडे काजल कलाला फोन करते.
काजल कलाला म्हणते, की मी तिच्यावर 24 घंटे लक्ष देऊ नये, पण ती माझ्या हाताला काही लागूच देत नाही. मगाशी पण ती मेसेज करीत होती कोणाला तरी. मला तर खात्री आहे ती नक्कीच राहुलला मेसेज करीत असेल. त्यावर कला म्हणते, की "ठीक आहे, तू नैनाताईवर असंच लक्ष ठेव आणि काहीही घडलं तर मला फोन करून सांग." दुसरीकडे राहुलच्या रूममध्ये सोहम जातो आणि राहुल सोहमला म्हणतो, "काय रे सोहम, आज सकाळी-सकाळी इकडे?" त्यावर सोहम म्हणते, की "हो दादा, माझा आज आहे ना पेंटिंग करण्याचा मूडच होत नव्हता." त्यावर सोहम राहुलला विचारतो, की "तू आज घरी कसा?" राहुल म्हणतो, "काही नाही रे, जिमवरून यायला थोडंसं उशीर झाला. जाणार आहे मी पण बाहेर. तू पण जा ना बाहेर, म्हणजे तुला बरं वाटेल ते." म्हणतो, "करेक्ट बोलला. मी बाहेर जायला हवं म्हणजे मला बरं वाटेल आणि आईला देखील बाहेर जायचंच आहे. म्हणून तिला देखील घेऊन जातो. येतो मी. चल बाय." असं म्हणतो आणि राहुल तिथून निघतो. त्याच्या मनातच विचार करत असतो, की नैनाने काय मेसेज केला असेल राहुलदाला. दुसरीकडे कला पेढीवर काउंटरवर पेढीची माहिती मिळवत असते आणि ती म्हणते, "मला जुनं बघायला मिळेल का?" त्यावर त्या मॅडम म्हणतात, "हो मॅडम, मिळेल." आणि त्यात 8 लाखाच्या दागिन्यांची नोंद नसते. त्यावेळेस ती कला त्या मॅडमला म्हणते, की "मला जरा पाणी मिळेल का?" त्यावर त्या म्हणते, "हो, मी सांगून येते." आणि तेवढ्यात कला त्या रजिस्टरचे फोटो घेते. त्यावर कला म्हणते, की "हा फ्रॉड सगळा घरी कळायलाच हवा." उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की कला अद्वैतला सगळा फ्रॉड दाखवते, समजावून सांगते. त्यावर अद्वैत म्हणतो, "बरोबर आहे." त्यावेळेस अद्वैत राहुलला बोलून घेतो आणि राहुलला जाब विचारतो. आपण पाहणार आहोत राहुल त्यावर काय उत्तर देतो. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.